आजच्या या विशेष भागामध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी. सगळ्यांच्या नेहमीच्या जगण्याचा आजकालचा भाग म्हणजे गुगल, आणि गुगलचं डूडल रोज नवीन असेल तर त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी आपल्याला सगळ्यांना असतेच. आज बालदिन आहे आणि बालदिनानिमित्त गुगल इंडियाच्या होम पेजवरती आपण जे गुगलचं डूडल आज बघतो आहोत ते पुण्याच्या अन्वितानी केलंय. अन्विता 6वीत आहे आणि त्यामुळे तिने केलेलं डूडल गुगलच्या होम पेजवर झळकतंय, याचं सगळ्यांना कौतुक आहे. आपण तिच्याशीच बोलूयात. अन्विता, तुला मुळात कळलं कसं की डूडलसाठी काही कॉम्पिटिशन होतीये आणि आपल्याला त्याच्यात पार्टिसिपेट करता येणार आहे? ऍक्च्युली माझ्या आईने असं कॅज्युअली विचारलेलं की जी थीम होती की इफ यू कुड टीच एनीवन एनिथिंग इट वुड बी, तर मी असंच कॅज्युअली उत्तर दिलं की लिव्ह इन द मोमेंट. मग त्याच्यानंतर ती बोलली तू ह्याच्या पेपरावर काढू शकतेस का? तर मी विचारायला लागली की का असं पेपरावर का काढायचं. तर मग त्याच्यानंतर तिने मला सांगितलं की अशी अशी कॉम्पिटिशन होती आणि तेव्हा थोडे दिवस गेलेले, म्हणजे 5 सप्टेंबरला ती सुरू झाली पण त्याच्यानंतर दिवस गेलेले. तर मग तेव्हा थोडं लेट प्लस एक्झाम होती, मग तसं करत करत ते मी डूडल कम्प्लीट करत. पण तू नेमकं काय थीम, म्हणजे तू म्हणालीस की लिव्ह इन द मोमेंट अशी थीम तुझ्या डोक्यात होती, तू कसं कम्प्लीट केलंस ते सगळं? कारण तू शाळेत जातेस त्यामुळे तुला शाळेचा अभ्यास असेल, परीक्षा असेल, मग त्या सगळ्यातून हा वेळ कधी आणि कसा काढलास? जेव्हा माझा म्हणजे होमवर्क झाला असता, म्हणजे तेव्हा फ्री टाइम जेव्हा मिळायचा तेव्हा मला ड्रॉइंग तसंही आवडायचंच, म्हणून मी हे ड्रॉइंग करायची. आणि एक्झाम्स होत्या पण जितका फ्री टाइम मध्ये मध्ये ब्रेक्स होते तेव्हा मी काढायची, कारण का मला ड्रॉइंग आवडतं, असं प्रेशर टाईप नव्हतंच. आणि ऍक्च्युली मला असं सांगायचं होतं की लिव्ह इन द मोमेंट, कारण का पीपल मोस्टली ते खूप फास्ट जातात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी विसरतात, आणि मला वाटलं की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म. तू ड्रॉइंग शिकतेस पण त्या सगळ्या तुझ्या आवडीचा किंवा तुझं एकूण जे ड्रॉइंगवरचं प्रेम आहे त्याचा सगळ्याचा कसा आणि किती उपयोग झाला या सगळ्यात? ऍक्च्युली मी क्लासला जाते ग्रॅफिटी म्हणून, तर तिकडे आम्हाला सगळं बेसिक कोर्सेस असतात, त्याच्या मिक्स असतात, म्हणजे पेंटिंग, म्युरल, काय काय. तर त्याच्यामधलं असं मिक्स करून जर ते आलं तर ते खूप उपयोगी पडलं. जसं की ड्रॉइंग तिकडे ते म्हणजे प्रॅक्टिस करवतात स्केचेस, आणि तो म्हणजे रिफाईन केलेलं होतं, म्हणजे म्हणून मग ते खूप डूडलमध्ये ते खूप उपयोगी पडलं ड्रॉ करायला. तुला नेमकं कधी कळलं की तुझं डूडल जे आहे ते मे बी काय सिलेक्ट होतं आहे किंवा शॉर्टलिस्ट झालंय? स्कूलमधनं आलेली, मे बी त्या दिवशी स्कूल होती, आणि मग मम्माचा फोन आलेला की तू टॉप 12 मध्ये आली. मग मी इतकी खुश झालेली की टॉप 12 मध्ये आली, कारण का माझं एवढं एक्सपेक्टेशन नव्हतंच की टॉप 12 मध्ये, कारण का पार्टिसिपेशन इज मच. सो मी टॉप 12 मध्ये आली, खूप खुश झालेली. आणि मग दिल्लीला जायचं होतं, तिकडे काय फेलिसिटेशन आणि काय काय होतं. आणि मग फ्रायडेला फोन आलेला की टॉप 3 मध्ये आली आहे, सकाळी आलेला. आणि मग दुपारी कळलं की विनर झाली. आणि मग तेव्हा आय थिंक तेव्हा मम्मा घरी आली आणि तिने सांगितलं, आणि इतकी खुश झालेली की मी जिंकली आहे, म्हणजे टॉप 12 मध्ये येणं इज लाईक ऑसम, म्हणजे त्याच्या इट्स बोनस सारखं होतंय. पण मग आता तुझ्या मित्रमैत्रिणींना कळलंय, तुझ्या शाळेत सगळ्यांना माहिती आहे की उद्या आज तू केलेलं डूडल जे आहे ते लागणार आहे, मग त्या सगळ्यांच्याकडून कशा कशा रिॲक्शन झाल्या? म्हणजे ग्रुप्सवर तर कॉंग्रॅच्युलेशन्स खूप चाललं होतं, मग पार्टी कधी देणार. आणि मग माझ्या ज्या सोसायटी फ्रेंड्स आहेत त्यांना मी पर्सनली खालती जाऊन सांगितलं. मोस्टली खूप लोक नव्हते, कारण का बाहेर जातात वेकेशन म्हणून, पण जेवढ्या होत्या मग त्यांनी सगळ्यांनी असं मिठ्या मारल्या आणि मग कॉंग्रॅच्युलेशन. आणि आई बाबांकडून मग आता या निमित्ताने काय गिफ्ट घेणार आहेस किंवा काय? ऍक्च्युली असं अजून ठरवलं नाहीये, पण म्हणजे जेव्हा असं मला काही आवडेल, जसं की मला असं टू डू लिस्ट करायला आवडतं, तर ते मी मागील की मला हवंय. याआधी सुद्धा बालदिनाच्या निमित्तानं पुण्यातल्या वैदेहीनं केलेलं डूडल गुगलच्या होम पेजवरती झळकलं होतं, आणि त्यामुळे पुण्यासाठी आजचा जो दिवस आहे तो एका अर्थाने दुहेरी आनंदाचा स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामन राजेश बिडकर सह भक्ती बिसुरे, एबीपी माझा.